तर हॅलो काल तुम्ही बघितलं की आपल्या 2 गाड्या भरलेल्या, एक आपली गाडी भरलेली कुठं कोल्हापूरला आणि मित्राची कुठं भरलेली सांगलीला. तर आपल्या गाडी जरा आज जास्त लोड होता. आता किती लोड आहे जरा तुम्ही कमेंट करून सांगा, आणि ज्याची कमेंट बरोबर असेल त्या कमेंटला आपण पिन करून वर घेऊन ठेवू, काही विषय नाही. मग दोन्ही गाड्या भरून घेतल्या. आता आल्यानंतर मला पण गाडी भरायचीच होती. मित्राला म्हटलं तू जा आता सांगलीला, मी जातो कोल्हापूरला. मग काय आलो डायरेक्ट कोल्हापुरात. चला म्हटलं आता रशी खोलून घेऊ. मग काय रशी खोलून घेतली, घ्या म्हटलं आता खाली करून घ्यायला. मग माणूस म्हणला अरे घेतो गिर बाई, काय डोस बीस देतो काय. म्हणलं पडदेशी गाडी खाली करून दे, आपल्याला निघायचं आहे. मग काय गाडी खाली करून निघलो, रस्त्यावर आलो. रस्त्यावर येऊन बघतो काय तोपर्यंत अण्णानं 2-2 स्टेप नाही. इथं महाराष्ट्रात ड्रायव्हर एक स्टेपनी लावून चालत नाही, कारण की लिफ्टचे टायर भरपूर असतात म्हणून. इथं अण्णानं 2-2 स्टेपने घेऊन ठेवलाय. काय विषय नाही भावांनो. अण्णा बोलते सबको बोलते, अण्णाच्या नादी लागून आपल्याला चालणार पण नाही. बस झालं आता अण्णाचं कौतुक, कारण की आपल्याला जाऊन आता गाडी पण लोडिंग करायची होती. गाडी लोडिंग केली, लोडिंग करून राजापूरला जायचं होतं. रस्त्यात मित्रानं आवाज दिली, थांबलो. मित्र म्हटला आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे, स्टोरी मेन्शन करतो, स्टोरी ठेव, काही विषय नाही. मग काय मित्रानं व्हिडिओ काढायला चालू केलं. तोपर्यंत तुम्हाला आपली आयडी दिसत आहे, आयडीला फॉलो करून टाका लवकर पटापट. मग काय पुढे थांबलो, सीन झालेला खतरनाक. आपल्याला व्हिडिओ पण घ्यायचा होता. मग काय व्हिडिओ घेतले 1-2 आणि डायरेक्ट पाचच्या दारात गाडी खाली करून आलो डायरेक्ट आपल्या सफरोदीच्या हॉटेलला. मस्तपैकी सफरोदीनं हॉटेल चालू केलेले आहे आणि चिकनचं मस्तपैकी सिस्टीम पण चालू केलेली आहे. 1 नंबर फ्राईड राईस. या रूटला आला तर एक वेळ अवश्य नक्की भेट द्या. हा बघा ओनीकडून आलेला रस्ता आणि हा जाणारा मलकापूर कोल्हापूर म्हणजेच कराड पुणे या दिशेला जाणारा रोड. एक वेळा अवश्य नक्की भेट द्या. मग काय आपण मागवलं जेवण, चिकन ताट होतं, 1 नंबर लागलं. आता आपल्याला कुठं थांबायचं पण नव्हतं आणि ट्रिप पण कुठली नव्हती, जाऊन आता झोपायचं होतं. एका दिवसात 2 ट्रिपा मारल्या. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा, आणि अगर कोणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.